सर्वांना माझा नमस्कार, शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ। तर बघा, सकाळचं माझं मॉर्निंग रुटीन अगदी थोडक्यात दाखवणार आहे, संपूर्ण डिटेल्स नाही पण अगदी थोडकं दाखवणार आहे। तर बघा, सकाळची सगळी कामं आटोपली होती आणि मुलेही शाळेत गेली होती आणि देवपूजा झाली होती। आणि विशेष म्हणजे आज देवघरामध्ये फुलं का नाही आहेत, तर देवघरामध्ये फुलं नाही तर आज काय तर थोडंसं सकाळचं लवकरच कोणतरी आपल्या झाडाची फुलं तोडून घेऊन गेलं होतं आणि आपल्या पूजेला आज फुलंच उरले नव्हते। तर त्यामुळं आपल्या देवघरामध्ये देवांनाच फुलंच वाहिलेली नाही आहेत। तरी पण छान पद्धतीने अशी आपली रोजची साधी सिंपल देवपूजा केलेली आहे। आणि बघा, आपलं देवघर असं आणि इकडं गोमाता बघा, तिचं वासरू कसं पीत आहे बाळाला आणि श्रीकृष्ण आणि राधा। तर अशा प्रकारे छान आपली देवपूजा आटोपली। आजच्या दिवसाला सुरुवात करूयात। तर बाहेर छान ऊन पडलं होतं, तर ऊन पडलेलं तर मला ती घेवड्याची डाळ होती की नाही आपली गावाकडनं आणलेली, ती डाळ वाळत घालायची होती। आणि त्याच्यासोबत फुलं तर आहेत पण वरती आहेत आणि ती वरती काही हाताला येत नाहीत आणि खालून जे असतात ती तोडून घेऊन जातात लोक रस्त्याची। आणि इकडे बघा, कोणतरी कावळ्याला घास ठेवला होता, पितृ पंधरवडा चाललेला आहे त्यामुळे कावळ्याला घास ठेवलेला, कावळा घास खात होता। आणि इकडे मला वाळत घालायची होती बघा डाळ, आणि डाळ घालायची होती घेवड्याची। आता ऊन पण छान आलं होतं बघा। आणि पहिल्या घमेल्यामध्ये काय आहे तर खोबरं, हे खोबरं आहे का नाही थोडंसं काय म्हणतात, पाऊस पडत होता आणि वातावरणामध्ये थोडंसं ओलसरसारखं वाटत होतं, मग मी थोडंसं उन्हामध्ये ठेवून दिलं जेणेकरून खराब होऊ नये। आणि त्याचे लाडू पण बनवायचे होते, लाडूसाठी जास्त खोबरं आणलेलं, तर ते खोबरं मी छोट्या घमेल्यामध्ये भांड्यामध्ये उन्हामध्ये ठेवून घेते आणि त्याच्यामध्ये आता टाकून घेते डाळ। ही आपली गावाकडली घरची डाळ आहे, काळ्या घेवड्याची, जात्या भरडून आणलेली आहे। तर इथं काही जातं वगैरे नाही आहे आपल्याकडं, पण मी घरूनच आणलेली बघा। आणि छान अशी डाळ आहे ही, तर उन्हामध्ये थोडंसं ठेवून घ्यायची होती, काही खराब वगैरे नाही झाली, पण म्हटलं थोडंसं ऊन लागलेलं चांगलंच ना। आणि छान दारामध्ये आपल्या गेटच्या आत ऊन आलं होतं, तर डाळ पण उन्हात ठेवून घेतलेली आहे। आणि बघा, हे खोबरं कशा प्रकारे झाले थोडंसं तुम्हाला दाखवते। तर हे खोबरं थोडंसं म्हणजे खराब नाही झालं, पण थोडंसं अजून ओलसरसारखं वाटायला लागले, तर म्हटलं थोडंसं उन्हात ठेवून घ्यायचं होतं। आणि बाकीची सर्व कामं आटोपली होती। आणि मी घरामध्ये आले तर मनीमाऊ बघा, मनीमाऊचं काय चाललं होतं, सगळ्या घरामध्ये इकडून तिकडं ते कोणीकडं मनीमाऊ होती। आणि काय आपली मनीमाऊ नाही, दुसऱ्यांची आहे, पण आपल्या घरामध्ये घुस असते सारखी, सतत येत असते, तिला सवय आहे, तर ती आपल्या घरामध्ये घुसली होती। आणि इकडं आता माझी कपडे पण धुवून झालेली होती, जी पहिली कपडे होती ती काही सुकली नव्हती रात्री, त्यामुळं मी काढली नव्हती आणि सकाळी कपडे काढून घेतली, कारण थोडी सावली असल्यामुळे एवढे कपडे सुकत नाहीत, तर कपडे काढून घेतली। आता टाकायची ती परत ना आपल्याला कपडे आता मी धुवून घेतलेले आहेत, ते कपडे मी वाळत घालणार आहे। आणि आजचं पूर्ण काम झालेलं आहे बघा, स्वयंपाक पण झालेला आहे, भांडी पण झालेली आहेत, पण मी तुम्हाला ते जास्त शेअर करत नाही। हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तुमचा रिस्पॉन्स कसा मिळतो आहे त्यावरून मी पुढं आणखी डिटेल्समध्ये व्हिडिओ अपलोड करणार आहे बघा। कपडे धुवून झाले होते, कपडे बाहेर टाकत होते, या बाहेरच आपल्या इथं सोय अशी कपडे वाळत टाकायचे, तर छान प्रकारे आपले कपडे पण सुकत टाकून घेते मी। आणि नंतर मुलांचा टाईम होणार होता, स्कूल पण लवकर सुटणार होती आणि कॅमेरा मी ॲडजस्ट करत होते कारण की जास्त वरचं दिसत होतं। आणि मुलांची शाळा पण लवकर सुटणार होती, त्यामुळे ती यायच्या अगोदरच कामं सगळी आटपून घ्यायची होती, कारण की ती आल्यावरती कामं तर होतच नाहीत, उलट बाकीचे ते म्हणजे सगळे कामंसुद्धा राहून जातात। आणि स्वयंपाक पूर्ण झाला होता, फक्त आता कारभारी येणार ड्युटीवरनं, तर ते आल्यावरती फक्त भाजी टाकायची होती। तर हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच। चला, तर आता कपडेसुद्धा वाळत टाकून झालेले आहेत आणि बाहेरचं पूर्ण अंगण म्हणतात ना, ते पण पूर्ण साफसफाई करून घेतलं होतं, झाडू वगैरे मागून, चप्पल पण व्यवस्थित स्टँडला लावल्या होत्या। आणि आता आपलं सर्व काम आटोपले। चला, आपण आता आज जाऊया घरामध्ये, तुम्हाला दाखवते बाहेरून बघा, गेटच्यात ऊन आलं होतं, तर पुन्हा एकदा बघून आले तर उन्हामध्ये छान वाळत आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत।